कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 5. निखिलच्या म्हणण्याप्रमाणे अक्षयने तिची परीक्षा घेण्याचे ठरवलेले होते. त्याने घरी जाताना परीसाठी लग्नाचं गिफ्ट म्हणून डायमंड हार घेतलेला होता आणि डायमंडच्या बांगड्याही घेतल्या होत्या आणि त्याने तिच्याशी प्रेमाने बोलायचं ठरवलेलं होतं, कारण यामुळेच तिचा खरा स्वभाव त्याला त्याच्या लक्षात येणार होता. त्याने सगळं घेतलं आणि तो घरी निघाला होता. अपेक्षितप्रमाणे ती किचनमध्येच होती. आता तिला आवाज कसा द्यायचा हा प्रश्न त्याला पडलेलाच होता, कारण आतापर्यंत त्याने प्रेमाने अशी तिला कधीच हाक मारलेली नव्हती. तेवढ्यातच त्याला निकिता दिसली आणि त्याला युक्ती सुचली. अक्षयने निकिताला हाक मारली आणि निकिता, तुझ्या वहिनीला कॉफी घेऊन वरती पाठव जरा. निकिताने तरीही त्याला चिडवलंच. ओहो भाई, आज चक्क वहिनी हवी आहे तुला, क्या बात है. अक्षयने गालात हसत तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणाला, नोटंकी जरा कमी कर, जा पटकन. निकिता म्हणाली ओके बोलून किचनच्या दिशेने गेली आणि परीला चिडवू लागली. वहिनी, तुमचे आहो आलेले आहेत आणि कॉफी घेऊन बोलावलं तुम्हाला, असं म्हणून तिथून ती पळाली. परीने त्यांच्यासाठी कॉफी बनवली आणि वरती घेऊन गेली होती. दरवाजाजवळ हात तिने लॉक केलं आणि आतमध्ये गेली. ती आत गेली तेव्हा अक्षय बेडवर बसलेला होता. तिच्याशी कसं बोलायचं या विचारात तिने त्याला कॉफी दिली आणि ती खाली निघालीच होती की तेवढ्यातच त्याने परत तिला हाक मारून थांबून घेतलं. परी, तिकडे ये जरा, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. ती काहीच न बोलता परत त्याच्याकडे वळाली आणि म्हणाली, बोला ना. पण तिचा तो रुक्ष स्वर ऐकून त्यालाच कसं तरी वाटू लागलेलं होतं. आपण करतोय हे चुकीचं की बरोबर, यात तो पुन्हा गुंतलेला होता. तो काहीच बोलत नाही आहे हे बघून तिने परत त्याला हाक मारली. परी म्हणाली, अहो, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना माझ्यासोबत, बोला ना. काय बोलायचं आहे तुम्हाला? नसेल काही बोलायचं तर माझं काम आहे थोडं खाली, राजवी आणि चिकूला खाऊ घालायचं आहे मला. तिने असं बोलल्यावर अक्षयने तिला बेडवर बसायला सांगितलं आणि तो कपाटाजवळ गेला. ती फक्त तो काय करतोय हे बघतच होती. त्याने कपाटातून तिच्यासाठी घेतलेल्या बांगड्या हातात घेतल्या आणि तिच्याकडे बघतच तो म्हणाला, हे तुझ्यासाठी घेतलेलं आहे मी, आवडलं का बघ तुला. तिने एकदा त्याच्याकडे आणि परत एकदा बांगड्यांकडे बघितलं आणि हसून म्हणाली, सर, जर आपलं नातंच नवरा बायकोचं नाही आहे आणि मैत्रीचं पण सुद्धा नाही आहे, तुम्ही कोणत्या नात्याने देताय मला या बांगड्या, मला काही कळालं नाही. आणि तुम्ही जर माझा द्वेष पण करता ना, मी पैशासाठी तुमच्याशी लग्न केलं असं तुम्ही म्हणता नेहमी, पण सर, तुम्ही माझ्याशी तर नीट बोलतही नाहीत. मग कोणत्या अधिकाराने मी त्या बांगड्या घेऊ शकतेस, तुम्ही सांगा ना. आणि आपला तर 1 वर्षाने डिवोर्ससुद्धा होईलच. ही झाली एक गोष्ट. तर दुसरी अशी आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे मला म्हणालात की बांगड्या घे, तरीही मी ही कधीच घेऊ शकणार नाही. कारण सर, माझ्यावर माझ्या आईबाबांचे संस्कार आहेत, जे मला नेहमी चुकीचं वागताना अडवत असतात. मला माफ करा सर, मी या बांगड्या नाही घेऊ शकत. एवढं बोलून ती सरळ खाली निघून गेली. अक्षय अजूनही ती गेली तिकडं बघतच बसलेला होता, कारण निखिलच्या म्हणण्याप्रमाणे तिने नजर उचलूनही बांगडींकडे बघितलेलंच नव्हतं की डोळ्यात कोणतीही लालसा तिच्या डोळ्यात दिसत नव्हती. तरीही इतक्या पटकन निष्कर्षावर येणं अक्षयला काही मान्य नव्हते. पण सध्यासाठी त्याने शांतच राहायचे ठरवले होते आणि आवरून तो खाली निघून आला. इकडं सुधीरच्या डोक्यात मात्र परीने दिलेल्या थापडीचा विचार चालू होता. तिला कसा त्रास द्यायचा असा विचार तो करतच होता. तसं पण तिला बघितल्यापासून त्याला तिला मिळवायची आस लागलेलीच होती. कधी एकदा तिला त्याच्या हवसनाची शिकार बनवतो असं त्याला झालेलंच होतं, कारण तिने सुधीरला नाकारलं तरच होतं, शिवाय त्याच्यावर हातही उचलल्याची हिंमत तिनं केलेली होती. ऑफिसमध्ये इतर लेडीजना तो मेंटली टॉर्चर करायचा, पण किंचितच एखादी त्याच्या बेडवर यायची, पण जी येईल तिचे खूप हाल करायचा तो. ती जगेल की मरेल हेही नाही कळायचं त्याला, इतका त्या मुलीला तो त्रास द्यायचा.
लेडीज बाथरूममध्येही त्यांनी CCTV हॅक केलेले होते. त्यामुळं त्यांच्याकडे सगळ्या मुलींचे व्हिडिओज होते. त्यामुळं त्याच्या विरोधात कोणतीही मुलगी जाऊ शकतच नव्हती. याचा परिणाम मात्र त्या मुलीच्या करिअरवरती व्हायचा. कारण ती सरळ जॉब सोडून जायची किंवा मग आत्महत्या करायची. पण या सगळ्यातून सुधीर मात्र अलगटच निसटायचा. त्याला कोणताही त्रास व्हायचा नाही. त्यामुळंच अक्षयचाही त्याच्यावर आंधळा विश्वास बसलेला होता. असं म्हणालं तरी चालेलच. याच गोष्टीचा फायदा सुधीरला व्हायचा आणि तो सुद्धा करून घ्यायचा. अक्षय सगळं आवरून खाली आला होता आणि आजीशी गप्पा मारत बसलेला होता. पण त्याची नजर राहून राहून किचनकडे जात होती. त्याला तसं बघून आजीही गालातल्या घालत हसत होत्या. हॉलमध्ये राजवी आणि चिकू खेळत होत्या. परीने आवरल्यावर त्या दोघींना जेवायला हाक मारली. तशा दोघीही पडतच येऊन तिला बिलगल्या होत्या. तिनेही हसतच दोघींना जवळ घेतलं आणि त्यांच्याशी खेळत त्यांना जेवण भरू लागली होती. अक्षयचे लक्ष होताच तिच्याकडे, पण तीही नजर चुकीने म्हणा किंवा चोरून म्हणा त्याच्याकडे बघतच होती. एक दोनदा नजरानजरही झाली होती त्यांची दोघांची, पण दोघांनीही नजर अडवून बाजूला केली. असंच त्यांचं जेवणही आवरलेलं होतं. परीने राजवी आणि चिकूला झोपवलं आणि नकळत तिचाही त्यांच्यासोबत त्यांच्याच रूममध्ये डोळासुद्धा लागला. अक्षय तिची वाट बघत बसलेला होता, पण ती आलीच नाही रूममध्ये. म्हणून तो तिला बघायला राजवीच्या रूममध्ये आला होता. पण त्या तिघींना झोपलेलं पाहून गालातच तो सुद्धा हसला. तो अंगांवर पांघरून देऊन तिथून निघून गेला. इकडे ऑफिसमध्ये परीला फसवण्याचा पूर्ण प्लॅन सुधीरने बनवलेलाच होता. तिला कसा त्रास द्यायचा, कसं फसवायचं त्याने पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. तो फक्त परी यायची वाट बघत बसलेला होता. त्याच्या मनात हौसेचे मनोरे सुरू झालेलेच होते. तिच्याशी या पद्धतीने बदला घ्यायचा, तसं करायचं आणि असं करायचं, असं खूप काही त्याच्या डोक्यात सुरू झालेलंच होतं. यापासून परिधी वंचितच होती. परिधी ऑफिसला वेळेत पोचायची तयारी करत होती. अक्षय तिची लगबग बघतच होता. आता कुठं त्याच्या मनात तिच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ लागलेला होता. तिनं सिंपल लिंबू कलरची साडी, त्यावर मॅचिंग ब्लाऊज घातलेलं होतं. दोन्ही हातात काचेच्या हिरव्या बांगड्या घातलेल्या होत्या. छोटी पण गोल सुंदर खड्यांची टिकली लावलेली होती आणि चेहऱ्याला फक्त पावडर, बस इतकंच ती लावलेलं होतं. तरी पण ती इतकी सुंदर दिसत होती की खूपच. जास्त मेकअप तिला नव्हतं आवडत. साधीच तयारी झालेली होती तिची. तिला बघून अक्षयचे हार्टबीट एकदम धावायला लागलेले होते. कसं तरी स्वतःला सावरत त्याने पटकन तयारी केली स्वतःची आणि खाली निघून आला. मॉमला बाय करून तो ऑफिसला निघून गेला होता. परीनेही मॉमला बाय केलं आणि बस स्टॉपवर येऊन थांबली होती. बस स्टॉपवर आज गर्दी नव्हती जास्त, त्यामुळं पटकन तिला बससुद्धा मिळाली आणि ती वेळेत ऑफिसला सुद्धा पोचली. परिधी वेळेतच ऑफिसला पोचली. आल्या आल्या तिने तिच्या डेस्कवरच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि तिच्या कामाला लागली. सुधीरला अजून तरी ती आलेली माहीतच नव्हती, कारण तो अक्षयच्या केबिनमध्ये होता. कामाविषयी चर्चा चाललेली होती त्यांची. अक्षयने सुधीरला एका प्रोजेक्टविषयी पुण्याला जायला सांगितलेलं होतं. त्यामुळं मनातच सुधीरचीही चिडचिड सुरू झालेली होती. कारण आजचा प्लॅन करून परीला फसवण्याचा असं त्याने ठरवलेलं होतं. पण परीचे नशीब खूप जोरदार होतं. आज त्यामुळं सुधीरला पुण्याला जावंच लागणार होतं, कारण अक्षयने त्याला ऑर्डर दिलेली होती. पण किती दिवस ती अशी वाचणार होती? असो, नियतीने ठरवलं तेच होईल ना शेवटी. परीने लंच ब्रेकपर्यंत सगळी कामं आपली आवरून घेतली. ती जेवायला कॅन्टीनमध्ये निघालीच होती की तिच्या डेस्कवरच्या लँडलाईनला फोन वाजला. तिने कॉल उचलला तर घरून कॉल होता. चिकूला अचानक ताप भरलेला होता. ती टिफिन न खाता तशीच पडत खाली आली आणि रिक्षामध्ये बसून गेली. पण नेमके हेच अक्षयने बघितले आणि परत संशय आला त्याच्या मनामध्ये. ही इतकी घाईने कुठं निघाली त्याला काही कळालं नाही. विचार करतच त्याने घरी फोन केला, ती आली का हे बघायला म्हणून.
पण घरी सगळे नोकर असल्याने त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्यांनी नाही म्हणून सांगितलं त्याला. आता याचा पारा चढत चाललेलाच होता. लंच ब्रेक झाला तरीही ती आलेली नव्हती. कदाचित आज येणारही नव्हती ती, कारण चिकूला खूपच ताप भरलेला होता. ॲडमिट करावं लागलेलं होतं तिला. त्यामुळं ती कंपनीमध्ये कळवायचं विसरून गेली होती. सकाळी नाश्ता केल्यानंतर काहीच खाल्लेलं नव्हतं तिने. खरं तर खूप भूक लागलेली होती तिला, पण चिकूच्या काळजीमध्ये तिला कसलीही जाणीव झालीच नाही. फक्त डोळ्यांसमोर चिकूचा उतरलेला चेहराच दिसत होता तिला. रडून रडून सुकलेले अश्रू गाळांवर उघडत होते तिच्या. तिची अवस्था परीकडून बघवत जातच नव्हती. ती मन भरून आलेलं होतं तिचं सुद्धा. आजीने तिची अवस्था बघून तिला धीर दिला, कारण 3च महिने झालेले होते परीला त्या घरामध्ये येऊन. पण खूप छान लळा लागलेला होता तिला त्या मुलींसोबत. खूप प्रेमाने सगळं करत होती ती. आईसारखी माया लावत होती. आजी, मॉम, काकींनी बघितलं होतं तिला. कधीच कोणत्या गोष्टींसाठी परी मुलांना दुखवायची नाही. त्यामुळे मुलीही तिच्याजवळ खूप छान रुडायच्या, खूप छान तिच्यासोबत खेळायच्या. एका प्रकारे आईची माया त्या मुलींना परीकडूनच मिळत होती. आजींनी परीला भूक लागली का ती विचारलं, पण ती नाही म्हणाली. चिकू अजूनही बेशुद्ध होती. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळं तिला झोपही लागलेलीच होती. परीला मॉम, काकीही काहीतरी खाऊन घे बाळा म्हणतच होत्या, पण परीने नकार दिला. तिला चिकूला बरं नसल्यामुळं तिला काही खाऊ वाटतच नव्हतं. इकडं संध्याकाळी अक्षय ऑफिस सुटल्यावर घरी आला होता, पण इकडं तिकडं कुठंही न बघता तो सरळ रूममध्ये गेला. त्यामुळे त्याच्या लक्षात नाही आलं की घरी चिकू आणि नैना, रिया सोडल्या तर कोणीच नाही आहे. त्याने किचनमध्ये कॉल करून स्वतःसाठी कॉफी मागवून घेतली आणि फ्रेश व्हायला निघून गेला. नोकरने कॉफी आणून दिली आणि तो सुद्धा निघून गेला. पण इकडे कॉफीची चव त्याला नेहमीसारखी नाही लागली, म्हणून रागात त्याने तो कप टाकून दिला. त्याचा काचा सगळीकडे पसरलेल्या होत्या. नोकरांना बोलवून त्याने जाब विचारलं, ही माझी कॉफी नाही आहे. अशी कशी बनवली तुम्ही कॉफी? तुम्हाला बनवता येत नाही का? बिचारा नोकर खाली मान घालून बोलला की आज धाकट्या ताईसाहेब नाही आहेत ना घरी. रोज त्याच तुमची कॉफी बनवत असतात, पण आज अजून आल्याच नाही आहेत त्या ऑफिसवरून. हे ऐकल्यावर अक्षयने चमकून परत नोकराला विचारलं की परिधी अजून ऑफिसमधून आलेली नाही आहे का? तर नोकरही हो म्हणाला. अक्षयने त्याला खाली पाठवलं आणि विचार करू लागला, ही अशी कशी मधूनच ऑफिसमध्ये न कळवता कुठं गेली असेल म्हणून. त्याच्या डोक्यात ते फिरतच होतं. त्याला तिची काळजीही वाटतच होती म्हणा, आणि रागही तितकाच येत होता. शेवटी आजीला काही माहीत असेल म्हणून तो हॉलमध्ये आला, तर तिथं त्याला राजवीला घेऊन नैना, रिया टेन्शनमध्ये दिसल्या होत्या. त्याला बघताच दोघीही त्यांच्याजवळ पडतच गेल्या आणि त्याला बिलगून रडू लागल्या. तर राजवीही त्याला बघून रडू लागली होती. त्याने तिघींनाही शांत केलं आणि विचारलं, काय झालं? नैना आणि रिया आणि चिकू कुठे आहे? त्यावर रियाने रडत रडत त्याला चिकू ॲडमिट केल्याचं सांगितलं आणि त्याचा फोन न लागल्यामुळं परिधीला दुपारीच हॉस्पिटलमध्ये बोलावल्याचं सांगितलेलं होतं. त्याने दोघींना समजावलं आणि पटकन गाडी घेऊन हॉस्पिटलकडे निघाला होता. 20 मिनिटाचे अंतर त्याने 10च मिनिटात पूर्ण केले होते आणि धावतच चिकूला जिथं ॲडमिट केलं होतं तिथं पोचलेला होता. तिथं गेल्यावर त्याने आजी, मॉम, काकी तिघींनाही बघितलं. चिकूला परी वॉशरूममध्ये घेऊन गेलेली होती, त्यामुळे त्या दोघी त्याला दिसल्याच नाहीत. लगेच त्याने आजीला बघत अक्षयने विचारलं, चिकू कुठे आहे आजी? मला दिसली नाही. डॉक्टर काय म्हणालेत? असा अचानक ताप कसा काय आला तिला? मला काही कळालं नाही. सकाळी तर ठीक होती ना ती, मग असं कसं झालं अचानक? आजी म्हणाली, अक्षय अरे श्वास तरी घे की बाळा. आणि चिकूला परी वॉशरूममध्ये घेऊन गेलेली आहे आणि घाबरण्यासारखं जास्त काही नाही झालेलं आहे तिला. आणि तसं पण लहान मुलांचं जरा राहतच असतं तब्येतींच्या तक्रारी. तू टेन्शन घेऊ नको. एवढं कशाला टेन्शन घेतोस? म्हणून तो गप्प बसला. तेवढ्यातच परी चिकूला घेऊन बाहेर आलेली होती.
अक्षयकडे बघत चिकूने हात केला. अक्षयनेही तिला पटकन स्वतःजवळ घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला होता. अक्षयने चिकूला जवळ घेतलेलं होतं, पण ती सारखी परीकडेच हसत होती. तिला परीच्या खुशीत आईची माया जी मिळत होती ना, आईचं प्रेम तिला तिच्याच खुशीत मिळत होतं. त्यामुळे ती परीला सोडायलाही तयार नव्हती. ते बघून अक्षय आजीला म्हणाला, मी डॉक्टरकडे जाऊन येतो. कशामुळं झालंय ते बघायला हवं आणि तिची काळजीही घ्यायला हवीच ना आपल्याला. त्यामुळे डॉक्टरांना एकदा विचारून येते. दिवसभर केअरटेकर मिळते का तेही बघतो मी. आजी पण हो म्हणाल्या. त्याने कटाक्ष परितीकडे टाकला आणि बाहेर निघून गेला. डॉक्टरांशी बोलून त्याने चिकूच्या तब्येतीची चौकशी केली. त्याला डॉक्टरांनी सांगितलं, आईच्या मायेची गरज आहे तिला. ती तिच्या आईला खूप मिस करत आहे, म्हणून ती सतत आजारी पडतीया. जमलं तर तिला आईचं प्रेम द्यायचा प्रयत्न नक्की करा तुम्ही. ताप आलेला होता, आता उतरलेला आहे. तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. परत काही वाटलं तर फोन करा, येईल मी नक्की. एक्सक्यूज मी. असं बोलून डॉक्टर बाहेर दुसरे पेशंट बघायला निघून गेले. अक्षय तसाच काही वेळ तिथंच सुन्न बसून होता, कारण त्या दोघींना जन्म देताच त्यांची आई निघून गेली होती. तर त्या धक्क्याने वडीलही गेले होते. त्याने डिस्चार्जची सगळी प्रोसिजर पूर्ण केली आणि रूममध्ये निघून आला. मॉम, आजी, काकी सगळेच त्याच्याकडे बघत होते, डॉक्टर काय म्हणालेत म्हणून विचारण्यासाठी. पण अक्षय म्हणाला, सगळं नॉर्मल आहे असं सांगून त्याने चिकूचे आवरायला सांगितलं. काहीच वेळात ते दामोदर मेन्शनला निघून आले होते. आल्यापासून तो खूप शांत होता. हे परिधीने सुद्धा नोटीस केलेलंच होतं. पण त्यांच्याशी नंतर बोलता येईल, आधी चिकूकडे बघावं म्हणून तिने चिकूला रूममध्ये सोडलं आणि तिच्यासाठी डाळ खिचडी बनवायला ती किचनमध्ये निघून गेली. चिकूला डाळ खिचडी भरून तिने तिला औषधी दिली आणि तिला झोपवलं. तिची झोप लागलेली बघून परिधीने तिथून उठवण्याचा प्रयत्न केला, तर चिकूने तिचा हात घट्ट धरून तिच्या हृदयाशी लावला होता. परी हलकीशी हसली व तिच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवला. अलगद हात काढून घेऊन तिने चिकूच्या कपाळांवर ओठ टेकवले. तशी चिकूच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. झोपेतच ती आय लव्ह यू मम्मा म्हणाली होती. परीलाही कळाली ती तिच्या मम्माला खूप मिस करत आहे ते. तिचेही डोळे टचकन भरले. तशीच भरल्या डोळ्यांनी तिने तिच्या कपाळी पुन्हा एकदा ओठ टेकवले आणि खाली निघून आली. ती खाली आली तर आजी, मॉम, काकी, अक्षय तिची वाट बघत बसलेले होते. आल्या आल्या तिला आजीने विचारलं, खाल्लं का ग पोटभर काही तिने? झोपली का ती शांत? झोप येते ना तिला? तिनेही सगळ्यांना हो म्हणून सांगितले. आजी म्हणाल्या, परी तूही जेवायला बस पटकन. सकाळी नाश्त्यानंतर तूही काहीच खाल्लेलं नाही आहेस बाळा. बस बाळा जेवायला तू पण, कारण तुझीही बरीच धावपळ होत होती. रोजच होती म्हणा, पण आज जास्तच झाली. परी म्हणाली, हो आजी बसते मी पण तुम्हीही खाऊन घ्या, तुम्हालाही गोळ्या घ्यायच्या आहेत ना. आजीने हलकं हसत हो म्हणून मान डोलावली आणि सगळे जेवायला बसले होते. सगळ्यांचं झाल्यावर नोकरांनी डायनिंग टेबल आवरून ठेवला होता, पण परी मात्र ड्रेसच्या ओढणीशी चाळा करत तिथंच उभी होती. तिला काहीतरी बोलायचं आहे, तिच्या या कृतीवरून अक्षयला कळालेलेच होते. तसं त्याने तिला विचारलं, काही बोलायचं आहे का तुला? तिनेही हो म्हणून मान डोलावली. अक्षय म्हणाला, मग बोल पटकन, काय बोलायचं ते. तिने एकदा आजीकडे बघितलं आणि म्हणाली, मॉम मी आज चिकूसोबत तिच्या रूममध्ये झोपू का? म्हणजे रात्री तिला काही त्रास झाला तर पटकन मला कळेल ना, म्हणून म्हणतीये. जरासं कचरतच तिने विचारलेलं होतं. हे बोलतानाही तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलेलंच होतं. हे अक्षयच्या नजरेतून काही सुटत नव्हतं. मॉमने एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि तिला म्हणाली, अक्षयला चालणार असेल तर नक्की झोप बाळा, नाहीतर मी आणि आई दोघीही जाणारच होतो तिकडं. तिने अक्षयकडे पाहिलं तसा तो म्हणाला, माझी काहीच हरकत नाही परिधी. उलट ती चांगली बरी होईपर्यंत तू तिथंच राहिलीस तरी चालेल मला. आणि अजून एक, उद्यापासून ऑफिसला नाही गेलीस तरी चालेल, चिकू बरी होईपर्यंत. परी म्हणाली, हो मी उद्या तसा मेल करणारच आहे कंपनीमध्ये.
चिकू बरी होईपर्यंत मी घरूनच काम करेल. अक्षय म्हणाला, ठीक आहे, आणि ती पटकन चिकूच्या रूममध्ये निघून गेली. राजवीही पडत तिच्या मागे आलेलीच होती. तिने तिलाही उचलून घेतलं आणि दोघीही चिकू जवळ गेल्या. परीने झोपलेल्या चिकूंकडे बघितलं आणि राजवीला मांडींवर घेतलं. चिकू आणि राजवीच्या डोक्यांवरून हात फिरवत तिने राजवीलाही झोपी लावलं होतं आणि तसाच तिचाही बसल्या जागी डोळा लागला. इकडे रूममध्ये अक्षयला मात्र काही केल्या झोप येतच नव्हती. त्याच्या डोक्यांमध्ये सतत डॉक्टर काय बोलले, त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू होते. त्यावर काय करायचं तो विचार करू लागला होता. त्यावर काय उपाय करता येईल याचा सुद्धा तो विचार करतच होता. त्याने बाहेर येऊन राजवीच्या रूममध्ये डोकावून बघितलं तर त्या तिघीही एकमेकींचा हातात धरून घट्ट बिलगून झोपलेल्या होत्या. परी तशीच बसल्या जागी अवघडून झोपली होती. म्हणून त्याने हळूच राजवीला उचलून बाजूला झोपवलं आणि परीलाही खाली सरकून नीट झोपवलं. तिघीच्या अंगांवर पांघरून टाकलं आणि तो गालात हसत त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या डोळ्यातल्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालेलंच होतं आज. त्यावर त्याने उद्याच अंमलबजावणी करायची असा निर्णय घेतलेलाच होता. इकडे दुसऱ्या दिवशी परीने सुट्टीचा मेल ऑफिसमध्ये गेलेलाच होता. आल्या आल्या ती सुट्टीवर आहे हे बघून सुधीरची मात्र चिडचिड होऊ लागलेली होती. त्याला खूप टेन्शन आलेलं होतं, कारण एकतर कालचा प्लॅन अक्षयमुळे बिघडलेलाच होता त्याचा, त्यामुळे त्याला खूप त्रास झालेला होता. तर आजचा प्लॅनवर परिधीच्या सुट्टीचा मेलने पाणी फिरवलेलं होतं, त्यामुळं तो खूपच अग्रेसिव्ह झालेला होता. त्याला आता काही झालं तरी परिधी हवीच होती, पण आता ती सुट्टीवर असल्यामुळं त्याला काहीच करता येणार नव्हते ना, त्यामुळं त्याची चिडचिड होतच होती. त्यामुळं ऑफिसमधल्या दुसऱ्या मुलीकडे त्याने नजर वळवलीच होती. तशीही ती खूप वेळा त्याची शिकार झालेलीच होती म्हणा. त्यामुळं त्याने तिला स्टोरूममध्ये बोलावून घेतलं आणि तिच्यावर आपली हवस पूर्ण करूया असा विचार तो करू लागला. ती बिचारी नीता नेहमीप्रमाणे त्याचा अन्याय सहन करत गप्प राहून अश्रू काढत राहिली होती. काय असेल अक्षयचा निर्णय? सुधीरच्या अत्याचारातून सुटका होईल का मुलींची, की परिधी ही होईल त्याची शिकार? बघूया पुढच्या भागामध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.